पनवेल तालुक्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे। अनिकेत किसन भगत वय वर्ष 20 हा राहणार सुकापूर भगतवाडी पनवेल येथील विद्यार्थी आज परीक्षा संपल्यावर आणि उद्यापासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणावर गेला होता। त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते। तो पोहण्यासाठी उतरला पाण्यामध्ये आणि पोहतच तो पूढपर्यंत गेला। खोल पाणी होते। काही अंतर गेल्यावर त्याची दमछाक झाली आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला। विशेष म्हणजे त्याला बुडताना त्याच्या मित्रांनी पाहिले पण त्याच्यासाठी काहीच करू शकले नाहीत। त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उपपोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले। तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्था हेल्प फाउंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीमसह दाखल झाले। 1.5 तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी 5:45 वाजता मृतदेह सापडला। अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पण एक सुकापूर गावातला हा तरुण गेल्याचे प्रचंड दुःख या गावात पसरले असून सुकापूर गाव दुःखाच्या सागरात बुडाला आहे। सुमारे 4:15-4:30च्या दरम्यान आम्हाला खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सरांचा कॉल आला की मोरबे धरणात एका मुलगा बुडलेला आहे। तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमचे टीम मेंबर्स आणि आमचे सगळं बोट आणि ह्या साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालो। इथे त्यावेळेस पनवेलचे फायर ऑफिसर्स इथे होते आणि स्थानिक नागरिक सुद्धा होते। पण मॅन्युअल रेकी करून आम्हाला बॉडी सापडली नाही कारण की खोल जास्त असल्या कारणाने आम्ही इंजिनच्या साहाय्याने पाणी हे हलवलं। टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यानंतर ही बॉडी थोडी हलली आणि स्थानिकांच्या मदतीने फायरचे ऑफिसर्स आणि आमच्या हेल्प फाउंडेशनच्या मेंबर आम्हाला तिघांना मिळून या गोष्टीचं यश मिळालं आणि बॉडी आम्हाला काही वेळातच सापडली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।